या ठिकाणी घरासमोर RCC विहीर केलेली आहे. जशी कोकणामध्ये अशा पद्धतीनं 5 फूट किंवा 6 फूट ही 6 फूट डायमीटरची RCC विहीर आहे. जवळपास 25 फूट खोल आहे आणि 2-2 फुटाच्या या रिंगा आहेत आणि वरती अशा पद्धतीनं पाणी ओढण्यासाठी रहाट, त्याचबरोबर मोटरसुद्धा आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. अशा पद्धतीनं हे पाण्याचा सोर्स प्रत्येक घरामध्ये कोकणामध्ये असतो. तर चला मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही जी बिल्डिंग आहे ही RCC उत्तराभिमुख आहे आणि याच्यामध्ये 3 बेड, हॉल, किचन, देवघर, व्हरांडा, टेरेस आणि फर्स्ट फ्लोअरला एक बेडरूम आहे. चला तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात त्याचा लाईव्ह डेमो पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहताय कशाप्रकारे कन्सील फिटिंग केलेलं आहे. एक्सटर्नल फिटिंग बरोबर इंटरनलसुद्धा कन्सील अशा पद्धतीनं प्लास्टरिंगच्या अगोदर हे करावं लागतं. या ठिकाणी तुम्ही पाहताय हा फ्रंट व्हरांडा आहे आणि या ठिकाणी एंट्री असणार आहे आणि हा व्हरांडा 6 फूट रुंदीचा आहे. एल टाईप व्हरांडा आहे. हा मेन डोअर या ठिकाणी डबल शटरचा असणार आहे. तुम्ही पाहताय कन्सील फिटिंग कशाप्रकारे खाचकाम करून केलेलं आहे. सुंदर असं कन्स्ट्रक्शन चिऱ्यामध्ये दिसतं, पण कोकणामध्ये आपण प्लास्टर या ठिकाणी करत असतो. आणि मेन एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रशस्त असा 18.5 बाय 18.5चा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलमध्ये सुद्धा कन्सील फिटिंगचं काम झालेलं आहे जवळपास. आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये या ठिकाणी देवघर आहे 6 बाय 6 फुटाचं. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा किचनचा एंट्रन्स आहे. टॉयलेट आणि बेडरूमचा एंट्रन्स आहे आणि बाजूला उजव्या हाताला फर्स्ट फ्लोअर जाण्याकरता हा पश्चिमेला जिना आहे. आता आपण प्रथम या ठिकाणी हा पॅसेज आहे संडास बाथरूमच्या समोर आणि इकडे आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन असणार आहे आणि त्याचंसुद्धा लाईट फिटिंगचं काम जवळपास झालेलं आहे. पाठीमागं एक स्टोर रूम आहे मित्रांनो, वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी आणि एल टाईप या ठिकाणी ओटा आपण करणार आहोत आणि बाजूला कबर्ड्स मोठा असणार आहे. अशा पद्धतीनं ही रचना आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला 2 बेड आहेत मित्रांनो, एक नैऋत्य कोपऱ्याला आणि एक वायव्य कोपऱ्यामध्ये. हा पॅसेज आहे संडास बाथरूमचा आणि या ठिकाणी बाथरूम वेगळा आहे आणि WC वेगळा आहे. या ठिकाणी खाली कमोड असणार आहे आणि हे बाथरूम आहे. प्रशस्त असं 7.5 बाय 4 फुटाचं बाथरूम आहे आणि 4 बाय 4 फुटाचं WC आहे आणि हा 12 बाय 12चा एक बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे. दक्षिणेकडे मुद्दाम या ठिकाणी विंडो ठेवलेली नाही. अशा पद्धतीनं हे कन्सील फिटिंग, AC पॉईंट, प्रत्येक ज्या ज्या आवश्यक पॉईंट असणारे इलेक्ट्रिफिकेशन आम्ही केलेलं आहे. किचनमध्ये वॉशिंग मशीन पॉईंट असेल किंवा मिक्सर पॉईंट आहे, त्या ठिकाणी फ्रीज पॉईंट आहे, त्यानंतर याचा पॉईंट आपण ॲक्वागार्ड पॉईंट आहे. सर्व पॉईंटचा विचार करावा लागतो, त्याचं प्लॅनिंग अगोदर करावं लागतं. आता आपण या ठिकाणी बाजूला एक बेडरूम मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. हे कामगार राहतात असल्यामुळं त्या ठिकाणी आपण जात नाही. आणि या ठिकाणी वरती आपण आता फर्स्ट फ्लोअरला निघालेलो आहोत. फर्स्ट फ्लोअरचं स्लॅबचं काम झालेलं आहे आणि प्लास्टरिंगचं सुद्धा काम आपण आज चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्हालासुद्धा प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 2D 3D इलेव्हेशन सगळं करून देतो आहे. ह्या आपण आता वरती पॅसेजमध्ये आलेलो आहोत. जसं खाली टॉयलेट ब्लॉक आहे त्याच्याच वरती टॉयलेट ब्लॉक आहे. खाली जो बेड आहे नैऋत्य कोपऱ्यात त्याच्याच वरती हा एक बेडरूम आहे. तशाच प्रकारची सेम रचना या ठिकाणी आहे. या ठिकाणचं अजून कन्सील फिटिंगचं काम सुरू करायचं आहे. एक सिंगल लॉफ्ट प्रत्येक बेडरूममध्ये दिलेला आहे. टेरेसवर जाण्याकरिता 2 दरवाजे दिलेले आहेत. एक पूर्वेला आहे आणि एक उत्तरेला आहे. आणि इथं वॉश बेसिन वगैरे आपण बाहेरच्या बाजूला प्रोव्हाइड करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहताय हा टेरेस असणार आहे आणि वरती हा क्लोज टेरेस करणार आहोत मित्रांनो. फॅब्रिकेशन टाटा शीटचा वापर करून 4 पाकी स्लॅन्टेड रूफ करणार आहोत की जेणेकरून पावसामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित इथं बसून आनंद घेता येईल निसर्गाचा. हा समोरचा डांबरी रस्ता आहे आणि इथं तुम्ही विहीर पाहताय मगाशी पाहिलेली. 30 फूट आपण अंतर सोडलेलं आहे, जवळपास 15 मीटर समोरून रस्त्यापासून. आणि फॅब्रिकेशनच्या ज्या पाईप स्ट्रक्चर्स ज्या आहेत
हेवी पाईप्स आणलेले आहेत आणि त्याला आता खाली जाग्यावरच आपण कलर करणार आहोत आणि त्यानंतर त्याचं फॅब्रिकेशन वर्क उद्यापासून चालू होणार आहे. तुम्ही पाहताय वरती जास्त काम नाही आहे, एकच रूम आहे, टॉयलेट ब्लॉक आहे आणि जिन्याची कॅप आहे आणि याला स्लॅब टाकलेला आहे. याच्यावरती आपण पाण्याची टाकी ठेवणार आहोत फॅब्रिकेशन चेंबरच्या खालीच स्लॅबवरती. तर प्रत्यक्षात तुम्हाला आता पाठीमागे किती जागा शिल्लक आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहोत. तर सुंदर असं कन्स्ट्रक्शन मित्रांनो चिऱ्यामध्ये RCCमध्ये करता येतं. या ठिकाणी तुम्ही पहा कंपाऊंड वॉलसुद्धा बॅक साईडची पूर्ण केलेली आहे. सेप्टिक टँकचं प्लास्टरिंगचं काम सुरू आहे. तुम्ही पाहताय प्लास्टरिंगचं जवळपास आता पावसाच्या अगोदर आपण बाहेरून प्लास्टर करून घेणार आहोत आणि बराचसा एक कोट आपण मारलेला आहे. तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं हे